नमस्कार मित्रांनो, काही दिवसा अगोदर आपण पी.एम. आवास योजना ग्रामीण संदर्भातील एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये सर्वे जे आहे ते सुरू झालेला आहे अशा पद्धतीने माहिती देण्यात आली होती. परंतु सर्वे करताना काही प्रॉब्लेम येत आहे. जेव्हा आपण ॲप ओपन करतो तेव्हा आपल्याला सर्वे नॉट अलाउड इन युअर स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीचा मेसेज पाहायला मिळत आहे. तर हा मेसेज कशामुळे आला आहे आणि सर्वे पूर्ण का होत नाही आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, तुम्ही जर पी.एम. आवास ग्रामीणच्या जे काही वेबसाईटवरती आले तर इथे आवास प्लस 2024 सर्वे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यावरती इथे ॲपच्या लिंक दिलेल्या आहे. इथून दोन्ही ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर याला अलाउ करायचे आहे. ओपन केल्यानंतर परमिशन द्यायची आहे. त्यानंतर लोडिंग होईल. फोटो वगैरे काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर तुम्हाला जे आहे KYC कंप्लीट होऊन जाते आणि फोटोसुद्धा काढला जातो. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण माहिती भरायला जातो, KYC झाल्यानंतर असा मेसेजसुद्धा येतो KYC सक्सेसफुलचा. आणि जेव्हा माहिती भरायला जातो स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, त्यानंतर आपलं सिटीचं नाव आणि ग्रामपंचायत, तर अशा पद्धतीचा मेसेज येतो, सर्वे नॉट अलाउड इन युअर स्टेट ऑब्लिक डिस्ट्रिक्ट. तर अशा पद्धतीचा मेसेज, याचा अर्थ असा होतो की तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये हे सर्वे सुरू झालेला नाही आहे. तर आपण आधी जो व्हिडिओ पाहिला होता, आपण सांगितलं होतं की तुमच्या पंचायतीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर सर्वे सुरू झाला असेल तर तुम्ही करू शकता. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याच ग्रामपंचायतीमध्ये, कोणत्याच जिल्ह्यामध्ये हा सर्वे सुरू होण्यास सुरुवात झालेली नाही आहे अशा पद्धतीचा मेसेज येत आहे. तर हा मेसेज कशामुळे येत आहे? केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व राज्याला आणि सर्व केंद्रशासित प्रदेशाला जे आहे ते जे काही आदेश देण्यात आलेला आहे की जे काही पी.एम. आवास ग्रामीण योजनेचा सर्वे सुरू करा. आणि त्या संदर्भातलं एक लेटरसुद्धा काढलं होतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते लेटरसुद्धा पाहिलं होतं. परंतु महाराष्ट्र राज्याला अधिक जे आहे ते घरकुल मंजूर झालेले आहे, त्यामुळं जी काही प्रोसेस आहे त्याला वेळ लागत आहे. जर तुम्ही वेबसाईटवरती जर आले पी.एम. आवास ग्रामीण, तर इथे तुम्हाला एक लेटर पाहायला मिळेल. या लेटरमध्ये 27 डिसेंबर 2024 तर लेटर आहे आणि सर्व केंद्रशासित राज्यासाठी हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे पाहू शकता. जे काही पी.एम. आवासचा जे काही सर्वे आहे ते लवकरात लवकर सुरू करा. आणि ही जी काही सर्वेची प्रोसेस आहे त्यांनी सांगितलेलं टाईम लिमिटसुद्धा दिलेली आहे. 31 मार्च 2025पर्यंत आपल्याला हे जे काही 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे. हे पत्र जे आहे सर्व राज्याला अनुसरून आहे. महाराष्ट्र राज्य असेल किंवा मग सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांना अनुसरून आहे. त्याच्यामुळं आता हे लवकरात लवकर यांना सुरू करावंच लागेल, सुरू जरी नसेल झालं तरी. आणि PMAYG इथे ईमेल ID देण्यात आलेली आहे. PMAYGची ग्रामीणसाठीची काही प्रॉब्लेम असतील आणि पेमेंटची दुसरी ईमेल ID आहे. अशा 2 ईमेल ID आहे. तर त्यातली जी काही पहिली ईमेल ID आहे, या ईमेल IDवरती तुम्हाला जे आहे ते मेल करायचं आहे. तुम्हाला जो काही स्क्रीनशॉट असेल. आणि त्यानंतर खाली इथे इतर जे काही इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी दिलेली आहे ही योजना राबवण्यासाठीची, तर खाली त्यांच्या अधिकाऱ्यांचे इथे नंबर आणि ईमेल ID दिलेले आहेत. ऑफिशियल फोन नंबरसुद्धा दिलेले आहेत. तर यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच NICचे जे काही अधिकारी असतील त्यांचेसुद्धा इथे खाली जे काही कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत. तसेच आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचा जर कॉन्टॅक्ट ID पाहायची असेल, कोणते अधिकारी आहेत, कोणाकडे याची जबाबदारी दिलेली आहे ही योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी, तर क्लिक हिअरवरती क्लिक केलं तर महाराष्ट्र पाहू शकते. ते डेप्टी डायरेक्टर, IT स्पेशलिस्ट, प्रोजेक्ट ऑफिसर, त्यानंतर स्टेट MIS नोडल ऑफिसर, स्टेट सेक्रेटरी, अशा पद्धतीचे इथं अधिकारीचे नावं, त्यांचं पद कोणतं आहे, त्यांचे ईमेल ID आणि त्यांचे मोबाईल नंबर असे दिलेले आहेत. यावर आता हे जे काही संबंधित अधिकारी आहे यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे योजना राबवण्यासाठीची. या ईमेल IDवर तुम्हाला मेल करायचा आहे. जो काही तुम्हाला स्क्रीनशॉट आहे, जे एरर येत आहे ते स्क्रीनशॉटचा मेल या ईमेल IDवरती करायचा आहे. आणि तिकडून तुम्हाला रिप्लाय येईल कोणत्या कारणामुळे सर्वे अजून सुरू झाला नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही यावरती मेल करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.